हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण आरीवर्क करण्यासाठी आज ब्लाऊज पीसवरती माप टाकणार आहोत. ते माप कसे टाकायचं हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजेल. आपल्या कोणत्याही टेलरकडून अशा प्रकारे माप काढून आणायचा आहे. जो तुम्हाला गळा पाहिजे आहे तो गळा तुम्ही घेऊनही शकतात. इथे मी गोल गळा घेतलेला आहे. त्यानंतर बाहीचे माप लागतो आपल्याला. अशा प्रकारे बाहीचा माप घ्यायचा आहे. आपल्याला जर पुढचा गळाही काढायचा असेल तो देखील माप आपण टेलरकडून काढून आणायचा आहे. पुढचा गळा, बाही लांबी आणि आपल्याला मागचा गळा हे 3 मेजरमेंट लागणार आहेत आरीवर्क करण्यासाठी. अशा प्रकारे साडीवरती कोणतीही पीस घ्यायची आहे आपल्याला. जी पीसवरती आपल्याला वर्क करायचं आहे ती जो खालती काट असतो त्याच्यासाठी आपल्याला बाही करायची, त्याच्यावरती माप टाकायचं मेजरमेंट बाहीची उंची आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायचं आहे. खाली अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे मी खालीची बॉर्डर लेस लावलेली असते ना, त्या साईडची बॉर्डरवरती मी बाही टाकत आहे. अशा प्रकारे बाही ठेवून घेतलेली आहे. याच्यावरती आपण चॉक पीसने मार्क देणार आहोत. कसे दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आरीवर्क करायला एकदम सोपं जाईल. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडचे माप टाकून घेणार आहोत. आपण खाली थोडंसं मेजरमेंट ठेवून घेणार आहोत. खाली कापड थोडासा साडीतल्या ब्लाऊजवरचा झिळझिळ असल्यामुळे मी जास्त सोडलेला आहे. हे असं मी खाली मेजरमेंट टाकून घेऊन अर्धा इंच सोडून दिलेला आहे. त्याच पद्धतीने मी दुसरीकडेही आखून घेणार आहे. तुम्ही ज्या टेलरकडे तुमचे ब्लाऊज टाकतात त्या टेलरकडून तुम्ही अशी पेपर कटिंग करून आणू शकतात आणि माप टाकून घेऊ शकतात. तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत नसेल तर ही सोपी पद्धत आहे. आरीवर्क देखील करताना ब्लाऊजचे मेजरमेंट टाकता येत नसेल तर अशा प्रकारे पेपर कटिंग करून आणून तुम्ही टाकू शकतात. किंवा ज्या कुणाचं ब्लाऊज असेल त्यांना तुमच्या टेलरकडून जाऊन माप घेऊन या म्हणलात तरी चालेल. अशा प्रकारे मी दोन्ही साईडने टाकून घेतलेले आहे आणि बाहीला आतल्या साईडने थोडे अर्धा इंच मी मार्किंग करणार आहे, म्हणजे जेणेकरून ते शिलाईमध्ये जाते. त्यामुळे मी आतल्या साईडनं अर्धा इंच टाकून घेणार आहे सोडून. अशा प्रकारे मी टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आपण बॅक गळ्याची मार्किंग करणार आहोत. गोल गळाच घेतलेला आहे, सिंपल ब्लॅक गळा. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आरीवर्क नक्की जमेल. मी त्याचे क्लासही चालू करणार आहे. जर तुम्हाला माझ्याकडून शिकण्याची आवड असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आरीवर्कचे क्लास पण मी सुरू करणार आहे लवकरच. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटन चॉईस करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. अशा प्रकारे मी अर्धा इंच खाली सोडून दिलेला आहे बॅक गळ्याला, जेणेकरून थोडीशी पीस वगैरे खराब असली गेली, रिंगला लावते वेळी खराब होते, त्यामुळे ते खाली जरा सोडून द्यायचं मेजरमेंट करते वेळेस. आणि जसा गळा आहे तसा मी आखून घेत आहे. अशा पद्धतीने मी आखून घेणार आहे गोल गळा. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मी गोल गळ्याला आतल्या साईडनं अर्धा इंच सोडून देऊन अजून एक आउटलाईन घेणार आहे, जेणेकरून शिवते वेळी ती मेजरमेंट व्यवस्थित येईल. त्यामुळे मी कोणताही ब्लाऊज करते वेळेस अर्धा इंच सोडूनच द्यायचा असतो. अशा प्रकारे मी दाखवते त्या पद्धतीनं. अशा प्रकारे मी माप टाकून घेत आहे. तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज आरीवर्क करून ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला जमेल आणि तुमची स्वतःचीही ब्लाऊज तुम्ही करू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करत चला. चलो बाय बाय.